नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, कर्जमाफी संदर्भामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि कर्जमाफी संदर्भातली ही मोठी अपडेट कोणती आहे, याचबरोबर आता मे महिना सुरुवात झालेली आहे। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या येणार होत्या, या याद्यांचं काय झालं, याचबरोबर कर्जमाफी संदर्भामध्ये नेमकी मोठी अपडेट कोणती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना। एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मे महिन्यामध्ये कर्जमाफीच्या याद्या सहकार विभागाच्या माध्यमातून जाहीर होणार होत्या, परंतु या याद्यांचं काय झालं ही माहिती आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु त्यापूर्वी कर्जमाफीसाठी पात्र होण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं कर्ज 2015, 16, 17चं आहे, त्यांचं माफ होणार की नाही हे सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम कर्जमाफीसाठी पात्र असण्याची तारीख कोणती आहे ती तारीख सांगतो। 30 सप्टेंबर 2025 पूर्वी, म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पूर्वी तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। तुमचं जर कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचं थकीत असेल, तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल, तुमच्या आधारला बँक खातं लिंक असेल किंवा तुमच्या कर्ज खात्याला आणि तुमच्या सेव्हिंग अकाउंटला तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी केलेलं फार्मर आयडी जर नोंदणी असेल तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र केलं जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं 2016, 17, 18, 19 या कालखंडामधलं कर्ज आहे आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या माध्यमातून नोटीस गेलेली आहे की तुम्ही आता लोक अदालतमध्ये, कोर्टामध्ये हजर राहून तुमचं सेटलमेंट करून घ्या। परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या मधलं कर्ज आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही, सेटलमेंट करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र करून तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। पण ज्या ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्यांचं मात्र 2च लाख माफ होणार आहे। वरचं तर त्यांना सेटलमेंट करावं लागेल किंवा ते कर्ज भरावं लागेल, कारण की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या ज्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज दिलंय त्या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्यात, कोर्टाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्यात। मग ती शेतकरी आता मे महिन्यामध्ये जवळपास त्या शेतकऱ्यांना हजर राहायचं आहे सेटलमेंट करिता। परंतु कोणाचं मुदल 50,000 असेल तर व्याजसकट 90,000, 92,000 झालेलं आहे। कोणाचं 2 लाख असेल तर ते 3 लाख रुपये कर्ज झालंय। पण 2 लाखाच्या मधली कर्ज ही सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ केली जाणार आहेत। मित्रांनो, सहकार विभागाच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे की कर्जमाफीसाठी जवळपास किती शेतकरी पात्र आहेत, आतापर्यंतची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे। कर्जमाफीचा अहवाल जे काही सरकारला समितीच्या माध्यमातून प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून जे सरकारला अहवाल सादर केलाय, त्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती दिलेली आहे। म्हणजे 35 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि जवळपास 20 ते 25 लाख शेतकरी, म्हणजे 35 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आणि 20 ते 25 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आता या मे महिना, आता आजपासून मे महिना लागलेला आहे, मे महिन्यामध्ये कर्जमाफीच्या फायनल याद्या सहकार आयुक्तांच्या माध्यमातून जाहीर होणार आहेत। कर्जमाफीचे निकष व अटी, आता कर्जमाफीची एक महत्वाची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि नंतर कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय घेतला जाणार आहे। पण याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 30 सप्टेंबर 2025 ही एक तारीख आहे। यापूर्वी तुमचं कर्ज थकीत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ होणार आहे। पण याच्या नंतर, म्हणजे 30 सप्टेंबर नंतर, म्हणजे जर तुमचं कर्ज थकीत पडलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होण्याची शक्यता फार कमी आहे आणि नियमित शेतकऱ्यांना 50,000 रुपये तर भेटणारच आहेत, हे मात्र वेगळे 50 रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत। पण जी काही 35 लाखांचा आकडा कर्जमाफीचा शेतकऱ्यांसाठी सरकारने फायनल जे केलाय, तर याच्यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे, आणखीन जास्त शेतकरी पात्र होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। पण याच्यामध्ये 2 लाखांच्या वरच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जर म्हणजे कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना जी सुरुवातीला कामं सांगितली ती त्यांना करावी लागणार आहेत आणि 2च लाख माफ होणार। 2 लाखाचे वरचे पैसे जर असतील ते तुम्हाला भरावे लागणार, तर ते तुमचे 2 लाख रुपये कर्जमाफीसाठी पात्र माफ होणार आहेत किंवा तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार आहेत। मित्रांनो,
याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारने ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. कारण की बचूभाऊ कडूंचं आंदोलन नागपूरला गेलं होतं. नागपूरच्या आंदोलनाच्या दरम्यान एक जी आर काढला होता. त्या जी आर नुसार सांगितलेलं आहे की 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे. आणि सरकार म्हणत आहे की म्हणजे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणत आहेत की आम्ही 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना किंवा त्या अगोदरच शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असं राज्याचे कृषी मंत्री म्हणत आहेत. आता शेतकऱ्यांना येणारा खरीप हंगाम येत आहे शेतकऱ्यांचा, आणि या खरीप हंगामाच्या सीझन मध्ये शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे. आणि ही जर कर्जमाफ झाली तर शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येणार आहे. पण ही जर कर्जमाफ झाली नाही तर बँका नवीन कर्ज देणार नाही. त्यामुळे असा सरकारचा प्रयत्न असा आहे, जसं सरकार म्हणत आहे, जसं कृषी मंत्री म्हणत आहे की आमचा असा प्रयत्न आहे की या खरीप हंगामाच्या अगोदरच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा सातबारा हा क्लिअर करू, आणि नंतर त्या सातबारावर शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात. आता करतात का नाही करतात हे तर पुढे बघूच, परंतु ते जसं म्हणत आहे तशी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या जुन्या कर्जमाफीच्या योजना होत्या, जसं की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल, या दोन्ही कर्जमाफी योजनांतर्गत पात्र झालेल्या आणि ज्या शेतकऱ्यांना लाभ भेटलाय ते शेतकरी म्हणत आहे की सर आमचं जुन्या कर्जमाफीमध्ये मागं माफ झालं होतं, मग आता डबल या कर्जमाफीचा लाभ मिळेल का? तर तुमचं आतापर्यंत किती जरी वेळा कर्जमाफीसाठी पात्र झाले असाल, पण या जरी कर्जमाफी योजनेअंतर्गत तुम्ही पात्र आहेतच किंवा 30 सप्टेंबर 2025 पूर्वी जर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र या योजनेत झालात तर मागे किती योजनेचा तुम्ही लाभ घेतला हे मात्र इतकं काही महत्वाचं इम्पॉर्टंट नसतं. या कर्जमाफी तुम्ही जर पात्र झालात तर तुम्हाला 2 लाखांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कर्जमाफीसाठी 40,000 कोटींचा निधी प्रस्तावित आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान, आणि मागच्या 3 वर्षापासून जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, म्हणजे जे शेतकरी कर्ज काढतात, कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र केलं जाणार आहे. प्रोत्साहनपर अनुदानाच्या पात्र याद्या किंवा कर्जमाफीच्या 2 लाखांच्या पात्र याद्या, अपात्र याद्या या मे महिन्यामध्ये येणार आहेत, अशी माहिती सहकार आयुक्तांच्या माध्यमातून, सहकार विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे. सहकार विभागाच्या माध्यमातून सुद्धा भरपूर माहिती अशी गोळा केलेली आहे, आणि त्यानुसार बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आता या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी काही समितीच्या माध्यमातून जो काही अहवाल दिलेला आहे त्या अहवालावरती आता कर्जमाफीचा अंतिम शासन निर्णय जारी होणार आहे, आणि या शासन निर्णयावर शिक्कामोर्तब होऊन शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे. मित्रांनो, जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँका, पंजाब नॅशनल बँका किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांचं कर्ज सरकार हे 2 लाखांपर्यंत माफ करणार आहे. हा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे. आता हे निर्णय घेतलेला आहे, पण या निर्णयाला अंमलात आणून शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी देणं गरजेचं आहे. परंतु सध्या एक प्रकरण चर्चेमध्ये आहे, जसं की बचूभाऊ कडूंनी कर्जमाफीचा जो काही लढा होता तो नागपूरला नेल्याच्या नंतर कर्जमाफीसाठी अडून राहिले, नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची अंतिम तारीख दिली 30 सप्टेंबर 2026 30 जून 2026 ही तारीख दिली, आणि त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू, त्याच्या आधी करू असं सरकारने सांगितलं. पण बचूभाऊ कडूंनी आता शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश घेतलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या, त्यांना विधान परिषदेवर आमदारकीचं तिकीट सुद्धा भेटलेलं आहे. पण आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशीच एक चर्चा सुरू आहे की बचूभाऊ कडूंच्या माध्यमातून आता पक्ष प्रवेश घेतला शिवसेनेमध्ये, नंतर त्यांना विधान परिषदेवर आमदारकीचं तिकीट सुद्धा भेटलेलं आहे. मग आता बचूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती बोलतील का, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. परंतु बचूभाऊ कडूंची अशी प्रतिक्रिया आहे की मी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे असं बचूभाऊ कडू म्हणत आहेत. परंतु काही जरी असलं तरी जनतेमधून निवडून येणारा आमदार स्वतंत्र असतो, त्याला बोलण्याचा सुद्धा अधिकार असतो, म्हणजे अशाही आमदाराला बोलण्याचा अधिकार असतोच. परंतु ती आता पक्षामार्फत आमदारकी त्यांनी घेतलेली आहे. पण आता जितकं बचूभाऊ कडू खुलं बोलायचे तेवढं आता बोलू शकणार नाहीत, कारण की एका पक्षाची मर्यादा असते किंवा पक्षाच्या माध्यमातून बंधनं लावली जातात, तुम्ही असं बोलू नका, तुम्ही तसं बोलू नका, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. त्यामुळे हा जो निर्णय बचूभाऊ कडूंचा आहे तर तो शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांना वाटतं की बचूभाऊ कडूंनी हा निर्णय चुकीचा घेतलेला आहे, असं न करायला पाहिजे होतं. आम्ही खंबीरपणे बचूभाऊ कडूंच्या प्रहार संघटनेला असेल किंवा बचूभाऊ कडूंना नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकरी म्हणून एकजूट झालोत. परंतु जे काही बचूभाऊ कडूंनी निर्णय घेतला या निर्णयाचं कौतुक काय शेतकरी करत नाहीत. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की लिहा. धन्यवाद.